जरांगे पाटलांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। सरकारच्या निर्णयामुळे आनंद आणि समाधान असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याच्यानंतर 2014 मध्ये तर मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानं हा दिवस मराठा समाजासाठी ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केली। सरकारनं प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितले। येवला शहरासह तालुक्यात मराठा खुला प्रवर्गातील सर्वेक्षण सुरू आहे। आतापर्यंत 38,000 कुटुंबांचं सर्वेक्षण झाले। यासाठी 568 कर्मचारी आणि 43 पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे। राजकीय मंचावर फटकेबाजी करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानावरही फटकेबाजी करताना दिसले। खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत नागपुरमध्ये क्रिकेट टूर्नामेंट सुरू झाली। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। या ठिकाणी भेट देत फडणवीसांनी फलंदाजी केली। शिर्डीत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। 61 JCB मधून विखे पाटलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली। शहराचा विविध विकास कामांसाठी राज्य सरकारकडून निधी दिल्यानं त्यांचा सत्कार करण्यात आला। मालवण तोंडवळी गावात 2 वर्षांपासून बेसुमार अनधिकृत वाळू उपसा होतोय। याबाबत ग्रामस्थांनी शासनाकडे लेखी निवेदन देऊनही कारवाई होत नाही। त्यांनी तोंडवळी आणि तळाशी इथल्या महिला आणि ग्रामस्थांनी खाडी पात्रात बसून आंदोलन केलं। अनधिकृत वाळू उपसा कायमस्वरूपी बंद होईपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला। भंडारा शहरातील शास्त्री चौकात अतिक्रमणावर नगरपरिषद प्रशासनानं हातोडा चालवलाय। यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं, त्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।